मित्रांनो, रामकृष्ण हरी, नमस्कार, राम राम. बघा, आता डोनाल्ड ट्रम्पनं काल नरेंद्र मोदींना ट्विटरवरनं शुभेच्छा दिल्या. पश्चिम बंगालची निवडणूक जी होती ती अतिशय महत्त्वाची, एका राजकीय अस्तित्वाची आणि एका आध्यात्मिक जोडीची होती. आणि त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये काय होणार याच्यावरती लक्ष देशाचं होतं. आणि यामध्येच डोनाल्ड ट्रम्पने मोदीची प्रशंसा केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. आता कोण कुणाला शुभेच्छा द्याव्या हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण स्वातंत्र्य अमेरिकेमध्ये पण लोकशाही आहे आणि भारतामध्येही लोकशाही आहे. मग या ठिकाणी कोण कोणाला शिव्या द्यायच्या, शुभेच्छा द्यायच्या, ह्या प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण डोनाल्ड ट्रम्पने मोदींना शुभेच्छा दिल्या यावरून राऊतांच्या बुडाला आग लागलेली आहे आणि ती आग विझता विझत नाहीत. म्हणून त्यानं लगेच ट्विटरवर एक पत्र लिहिलं. ते पत्र डोनाल्ड ट्रम्पला. अरे, हे जरी गोष्टी बघितल्या तर यांच्या बुद्धीची, यांच्या मानसिकतेची अक्षरशः किव येते. आपल्याला आज याच विषयावरती मित्रांनो बोलायचं आहे. मित्रांनो, सर्वांनी विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. बघा, पश्चिम बंगाल म्हणजे एक भारतामध्ये असून जी महिला बांगलादेशची गोडवे गाते त्या महिलेचा राज्य, त्यामध्ये ते 17 वर्षापासून तर मुख्यमंत्री म्हणून कामावरती आहे, पदावरती आहे. आता पश्चिम बंगाल म्हटलं तर एक चेहरा समोर येतो, तो म्हणजे हिंदू द्वेषानं झपाटलेली एक ममता बानो. ममता बानोनं आपल्या राज्यामध्ये जो काही हौदौस मांडला होता, माजवला होता, हे पूर्ण भारतानं बघितलेलं आहे. पण त्या एका महिलेनं ते राज्य असं चालवलं, त्यामध्ये फक्त हिंदू द्वेष, फक्त मताच्या लाचारीसाठी, फक्त सत्तेसाठी, त्या खुर्चीसाठी ह्या बाईनं सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या. हिच्या आमदार खासदार अशा होत्या, त्यांनी तर शिवलिंगावरती कंडोम चढवला आणि वरून बोलल्या होते की याचा उपयोग फक्त इथपर्यंत होऊ शकतो. आज त्या मानसिकतेच्या लोकांची बाजू ज्यावेळेस संजय राऊत आणि उद्धव ठाकरे घेतात, त्यावेळेस खरंच यांच्या बुद्धीची कीव येते. आपल्या बापानं म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेस अखंड आपल्या आयुष्यामध्ये त्या सगळ्या जाळीदार टोपीवाल्याला उरावरती घेतलं होतं. पण या ठिकाणी उद्धव ठाकरेंची गोष्टच कुठे वेगळी आहे. आता झालं असं, पश्चिम बंगालमध्ये भाजपने जी काही दारुण पराभव केला त्या असुरी मानसिकतेचा, ममताचा नाही, ममतामधील जी काही असुरी मानसिकता होती तिचा त्याने दारुण पराभव केला. आणि हा पराभव खरंच पाहण्यासारखा होता. कारण त्या महिलेला मुख्यमंत्रीपद सोडा हो, तिला स्वतःची आमदारकी वाचवता आली नाही. त्याचा दारुण पराभव भवानीपूरमध्ये झाला. आणि तेथील सिटिंग आताचे आमदार जे झालेले, त्यांच्या पीएचा यांच्याच गुंडांनी मर्डर केलेला आहे गोळ्या घालून. ही अशी अहिंसक म्हणणारी पार्टी अक्षरशः हिंसा करत आहे. आता यांची अवस्था अशी आहे, पूर्वी अवस्था काय असणार आहे. आणि या पश्चिम बंगालमध्ये ह्या मुख्यमंत्र्याला बांगलादेशची खुली आता ऑफर येते की तुम्ही पश्चिम बंगालला इकडं सामील करा. अहो, ह्या दलिंदरबाईला या ठिकाणी भाजपनं घाटाचं पाणी पाजलंय. पण यावरून डोनाल्ड ट्रम्पने काय केलं होतं की यांना शुभेच्छा दिल्या. आणि ह्या शुभेच्छा राऊतांना एवढ्या झोंबल्या, त्यांना एवढ्या मिरच्या लागल्या शुभेच्छाच्या, आणि ते देव जाणे. बघा, ज्यावेळेस आता कुठले असो, ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प भारताच्या विषयी बोलतो, एखादी गोष्ट भारताविषयी बोलली, विरोधामध्ये बोलली, त्यावेळेस त्याचं राजकारण केलं जातं की नरेंद्र मोदी झुकले, नरेंद्रने सरेंडर केलं, काय 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 केलं. हे निर्लज्ज निर्बुद्ध लोक काय काय बोलतात, काय काय ॲलिगेशन्स लावतात त्यावरती, आणि काय काय कॅम्पेन चालवतात, काय काय एक भामटेपणा पसरवतात, अफवा पसरवतात. पण आता ह्या दिलेल्या शुभेच्छा ह्या लोकांना खरंच पसल्या नाही. आता मग परत पत्र लिहून ते म्हणतात का या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये जे निवडणुका झाल्या त्यामध्ये घोळ झालाय, अमुक झालं, तमुक झालं. मोदी शहात उपस्थित राहतील, जगभरातले लोक सुद्धा बोलवतील. कारण मी कालच बघितलं
की डोनाल्ड ट्रम्पने म्हणे मोदींचं अभिनंदन केलं आहे पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल. भारतातलं एक संघराज्य, तिथे निवडणुका झाल्या, आमचा अंतर्गत विषय आहे आणि त्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला एवढे कष्ट का घ्यायची गरज. मुळात ती बातमी भारतीय जनता पक्षानं खोटी बातमी पसरवली की डोनाल्ड ट्रम्पने अभिनंदन केलं. कशा करता? पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल, आसाम जिंकल्याबद्दल. त्याच्यामुळे आज आम्ही डोनाल्ड ट्रम्पला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे एक्स पोस्टवर. त्यांना आम्ही टॅग केलं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये भारतातली लोकशाही शेवटचे आचके देते हे आम्ही आज सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प यांचं चुकलंच. त्यांनी उद्धवजी ठाकरे यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं की महाराष्ट्राच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा भोपळा मिळाला, त्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्धवजींचं अभिनंदन करायला पाहिजे होतं. झालं जिथं आर्मी आणली होती, अहो त्या ठिकाणी आर्मी असताना सुद्धा त्यांनी अनेक प्रकारे कांड करायचा प्रयत्न केला. या ठिकाणी जर आर्मी नसली असती तर त्या ठिकाणी ममतानं अक्षरशः धुमाकूळ घातला असता. आतापर्यंत दडपशाही करून, हाणामाऱ्या करून, किडनॅपिंग करून, मारामारी करून लोकांना धारेवर धरून त्यांनी ही सत्ता मिळवलेली आहे. याचं उदाहरण ज्यावेळेस भाजप सत्तेमध्ये आलं त्यावेळेस आसनसोल येथील दुर्गामातेचं मंदिर 15 वर्षापासून बंद होतं. ते मंदिर चालू झालं त्यावेळेस लोकांच्या मनात जो काही आनंद होता, चेहऱ्यावर जे काही हास्य आणि उत्साह होता, ते दाखवून देतं की या ठिकाणी वोट चोरी झाली आहे. ती वोट चोरी भाजपनं केली आहे, ते पण लोकांच्या मनाची केली आहे, कुठल्या मशीनची वगैरे नाही. राऊत म्हणतात की आसाममध्ये भाजप जिंकलं, इकडे जिंकलं. या ठिकाणी मात्र ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण ज्या ठिकाणी अक्षरशः तामिळनाडूमध्ये एक नवीन लाट येते, एक नवीन विचारधारा पुढे येते, त्याला राऊत समर्थन करतात. केरळमध्ये ह्या भामट्या राहुलचं जेव्हा सरकार येतं त्यावेळेस त्यांना अतिशय गर्व वाटतो. त्यांना वाटते की खरंच तर लोकशाही वाचल्या तामिळनाडूमध्ये, पण लोकशाही ही पश्चिम बंगालमध्ये गेलेली आहे, लोकशाही ही आसाममध्ये गेलेली आहे. ही नीच मानसिकता या लोकांची आहे. हारलं की बदनाम ते मशीन होते, ती लोकशाही होते, ती न्यायव्यवस्था होते, ते इलेक्शन कमिशन होतं, आणि जिंकलं की हे सगळे चांगले असतात. ह्या सगळा यांचा खोटारडेपणा आहे, थोथांडपणा आहे. हा थोथांडपणा लोकांसमोर लपून नाही. पण या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्पनं कुणाला शुभेच्छा द्याव्या, कुणाविषयी चांगलं बोलावं, हे यांचं त्याने ऐकावं लागतं. आणि त्यांचं ऐकून यांचं म्हणणं की त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्पनं हे बोललं पाहिजे की तिथं मोदीनं काहीतरी करून निवडणुका जिंकल्यात, हे केल्यात, ते केल्यात, मग चांगलं वाटतं यांना. हे अशा गोष्टी आहेत. म्हणजे ही जी काही हार आहे त्या ठिकाणी ममता बानो हरलेली आहे, पण सगळं काही आहे ती यांचं संपलंय असं वाटतं. आता या लोकांना ना महानगरपालिका भेटल्या, ना जिल्हा परिषद भेटल्या, ना विधानसभा भेटली, काहीच नाही भेटलं. मग यांची इच्छा अशी होती की डोनाल्ड ट्रम्पनं आम्हाला पण या ठिकाणी आमचंही अभिनंदन करावं. अरे काय मानसिकता आहे. पण डोनाल्ड तात्या त्यानं तिथं अभिनंदन काय केलं, यांचे बुडाला आगच लागले. तुम्ही लोकशाहीचे पुरस्कर्ते आहात, इथं लोकशाही मारली गेली. अहो आता तरी 15 वर्षानंतर अक्षरशः पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा विजय झाला आहे. कारण तो विश्वास तिथं भाजपनं लोकांमध्ये दिला, लोकांना तो विश्वास त्यांनी पेरला लोकांमध्ये, आणि त्या विश्वासामुळं लोकांनी भाजपला मतदान दिलेलं आहे, मतं दिलेली आहेत. आणि त्यामुळंच आज रोजी पश्चिम बंगालमध्ये ममताची अशी अवस्था झाली आहे. अत्यंत हिंदू विरोधी धोकादायक महिला, तिला लोकांनी घरी बसवलं, हिंदूंनी घरी बसवलं आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त करा. पण डोनाल्ड ट्रम्पच्या माध्यमातून राऊताची पक्की झळ आली आहे. राऊत जळून जळून खाक होतील एवढं मात्र खरं आहे. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.